नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण रॉबर्ट क्लाइव्ह एक माइंड मॅपच्या स्वरूपात बघणार आहोत. तर मी कोणत्या पुस्तकातून शिकवते आहे तर आधुनिक भारताचा इतिहास वरद देशपांडे सरांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. त्याच्यातून मी तुम्हाला हे सगळं सांगत आहे. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला फक्त याच्यात जे काही दिलं आहे हे तर म्हणजे अतिशय सोप्या भाषेत आणि चांगल्या पद्धतीने तर दिलंच आहे, लगेच समजतं. पण याच्याही पलीकडे जाऊन मी याच्यातल्याही छोट्याशा नोट्स काढल्या ज्या 1-2 मिनिटात तुम्हाला फक्त समजावून सांगते, जेणेकरून जेव्हा मी हे तुम्हाला सांगेल किंवा वाचून दाखवेल तेव्हा तुम्हाला आकलन व्हायला सोपं जाईल. याच्यातले कोणते व्यक्ती लक्षात ठेवायचे आहेत, नंतर कोणत्या घटना लक्षात ठेवायच्या आहेत हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवत असेल तेव्हा सांगत जाईल. तर हे बघा, इथे जे मी शॉर्टमध्ये याच्याच नोट्स काढल्या. तर बघा, रॉबर्ट क्लाइव्ह. तर रॉबर्ट क्लाइव्हचं काय असतं, तो 1750 साली ना कंपनीच्या सेवेत रुजू होतो. 1750 साली. आणि नंतर तो म्हणजे 1750ला तो सेवेत रुजू होतो. बंगालच्या वखारीमध्ये तो एक लिपिक म्हणून कार्यरत असतो, बरोबर. पण त्याची बुद्धिमत्ता बघून आहे ना त्याला बंगालचं गव्हर्नर पद दिलं जातं. ही आहे त्याची पार्श्वभूमी. कळलं. जर रॉबर्ट क्लाइव्ह विषयी विचारलं नेमकं काय, किंवा आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न पण होतोय, बरोबर. प्रश्नांचं स्वरूप बदललं जातं. मग आपल्याला हे कळालं पाहिजे, एखादी गोष्ट नीट समजली असेल तेव्हाच आपण ती नीट लिहू शकतो, बरोबर. त्याच्यासाठी आपल्याला एखादी गोष्ट नीट समजली पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला ती चांगल्या भाषेत लिहिता येईल, मांडता येईल. मग रॉबर्ट क्लाइव्हची पार्श्वभूमी काय होती की तो 1750ला सेवेत रुजू होतो. मद्रास वखारीमध्ये काय असतो, तो लिपिक पदावर कार्यरत असतो, पण बुद्धिमान असतो आणि त्यामुळे त्याला बंगालचं गव्हर्नर पद दिलं जातं. ही झाली त्याची पार्श्वभूमी. मग रॉबर्ट क्लाइव्ह हा मेन कशासाठी ओळखला जातो, तर त्याने 1765मध्ये दुहेरी शासन व्यवस्था लागू केली होती. तर दुहेरी शासन व्यवस्था काय, आता हे सगळं इन डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. हे जस्ट फक्त तुम्हाला थोडक्यात भीती कमी व्हावी आणि हे सगळं सोपंच आहे हे समजण्यासाठी मी या पद्धतीने दिलं आहे, ठीक आहे. 1765मध्ये दुहेरी शासन व्यवस्था त्याने लावली. त्याच्यात काय होतं, तो वास्तविक सत्ता ही कंपनीकडे असते, पण प्रशासनाची जबाबदारी ते नवाबाकडे देतात. त्याच्यातही कोणत्या अधिकाऱ्यांकडे किंवा कोणाला नेमलेलं असतं, ही 2 नावं जी आहे, मोहम्मद रजा खान आणि राजा सिताबरा, ही 2 नावं पण आपल्याला पाठ करायची आहे, ठीक आहे. पुढे दुहेरी शासन व्यवस्था आपल्याला नीट समजून घ्यायची आहे. त्यानंतर तिसरी घटना आहे जी आहे प्लासीची लढाई, ठीक आहे. 1757मध्ये जी प्लासीची लढाई झाली. तर प्लासीची लढाई काय असते, तर बंगालमध्ये जो फोर्ट विल्यम म्हणजे इंग्रज काय करतात, जो फोर्ट विल्यम किल्ला असतो ना त्याच्यावर तटबंदी बांधायचं काम सुरू करतात. पण नवाब आहे ना त्यावर हरकत घेतो. बघा, मी इथे मी बोलतेय तेच मी इथे नोट स्वरूपात लिहिलं आहे. तर फोर्ट विल्यम किल्ल्यावर तटबंदी बांधायचं काम इंग्रज करतात, पण नवाब काय करतो, त्यावर हरकत घेतो. ती हरकत घेतल्यानंतरही काम चालूच राहतं. त्यामुळे जो नवाब असतो सिराज उद्दौला, तो काय करतो, त्या किल्ल्याला वेढा द्यायचं काम सुरू करतो, ठीक आहे. आणि याच्यामुळे काय होतं की इंग्रज शरणागती पत्करतात. तर 146 इंग्रज तो डांबून ठेवतो. इंग्रज युद्ध कैदी म्हटलंय पुस्तकात त्याला, 146 इंग्रजांना, आणि 250 स्क्वेअर फूटच्या खोलीत त्यांना डांबून ठेवतो. त्यामध्ये काय होतं, 123 जणांचा मृत्यू होतो. तर ह्या घटनेलाच काय म्हटलेलं आहे इतिहासात, ब्लॅक होल ट्रॅजेडी. ब्लॅक होल ट्रॅजेडी काय आहे हे जर विचारलं तर आपल्याला माहिती पाहिजे ब्लॅक होल ट्रॅजेडी म्हणजे नेमकं काय आहे, ठीक आहे. म्हणून हे जे आहे, हे सगळं जे घडतं इंग्रजांबाबत, त्याचा सूड घेण्यासाठी सूड घेण्यासाठी रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली सैन्य कुठे, कलकत्त्याला पाठवलं जातं, ठीक आहे. आणि याच्यात जो नवाब सिराज उद्दौला जो आहे ना, त्याचा जो सेनापती असतो, जो फितूर झालेला असतो, त्या सेनापतीचं नाव काय, मीर जाफर. आता हे नाव नीट लक्षात ठेवा, मीर जाफर हा त्याला फितुरी करतो, ठीक आहे, मीर जाफर. आणि त्यामुळे काय होतं,
सिराजुद्दौलाचा पराभव होतो. ठीक आहे. पुढे काय, मीर जाफरचा जो पुत्र असतो, मीर जाफरचा पुत्र, त्याचं नाव आहे मिरान. नीट लक्षात ठेवा, मीर जाफर हा सिराजुद्दौलाचा कोण होता, सेनापती होता. आणि मीर जाफरचा जो पुत्र असतो मिरान, तो काय करतो, सिराजुद्दौलाला मारून टाकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मीर जाफरला बंगालचा नवाब बनवण्यात येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बंगालचा सुभेदार, हा एक पॉइंट आहे. तर 1760च्या वेळेस काय झालेलं असतं, जाफरने ना, जो मीर जाफर असतो तो आहे ना कंपनीला मासिक 1 लाख रुपये देण्याचं कबूल करतो. पण त्याच्याकडून ही अट काय कंप्लीट होत नाही, ते पैसे असे वाढत जातात. म्हणून मग कंपनी काय करते, त्याला त्या पदावरून काढून टाकते आणि त्याचा जो जावई असतो ना मीर कासिम, याला त्या पदावर बसवते. ठीक आहे. याला त्या पदावर बसवते. तर मग अशा पद्धतीने आपण रॉबर्ट क्लाइव्ह जे आहे हे अगदी थोडक्यात पाहिलं आहे. याच्यापेक्षाही जास्त या पुस्तकात दिलेलं आहे. मी अगदी छोट्या छोट्या नोट्स काढून तुम्हाला फक्त सोपं करून सांगण्याच्या दृष्टीने मी तुम्हाला आधी ही पार्श्वभूमी सांगितली. तर बघा, आता आपण सुरुवात करूया. बघा, पहिले तर हे लक्षात घ्या की रॉबर्ट क्लाइव्हचा कार्यकाल 2दा झालेला. ठीक आहे, 2दा, 1757 आणि 1760. म्हणजे 1757 ते 1760 हा पहिला कार्यकाल आणि 1765 ते 1767 हा दुसरा कार्यकाल. हे नीट लक्षात ठेवा. रॉबर्ट क्लाइव्हचा कार्यकाळ 2दा झालेला आहे. एक 1757 ते 1760 आणि नंतर 1765 ते 1767 हा दुसरा. ठीक आहे. रॉबर्ट क्लाइव्ह इसवी सन 1750च्या सुमारास कंपनीच्या सेवेत रुजू झाला. सुरुवातीला तो मद्रासच्या वखारीत काम करीत असलेला एक साधा लिपिक होता. परंतु त्याची बुद्धिमान व कल्पक वृत्ती बघून इंग्रजांनी बंगालमध्ये सत्ता प्रस्थापित होताच भारतातील जबाबदारीचे बंगालच्या गव्हर्नरचे पद त्याच्याकडे सोपविण्यात आले. क्लाइव्हने व्यापारी कंपनीचे रूपांतर हे राजकीय कंपनीत केले. ठीक आहे. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं गोष्टीच्या स्वरूपात की 1750च्या सुमारात तो सेवेत रुजू होतो. मद्रासच्या वखारीत तो एक लिपिक म्हणून काम करत असतो. पण तो बुद्धिमान असतो. त्याची कल्पक वृत्ती बघून त्याला बंगालमध्ये सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर बंगालच्या गव्हर्नरचे पद त्याच्याकडे सोपवले जाते. तो काय करतो, क्लाइव्ह व्यापारी कंपनीचे रूपांतर राजकीय कंपनीत घडवून आणतो. हा मुद्दा समजला असेल. आता आपण पुढे बघूया. जो मी तुम्हाला सांगितलं होतं की दुहेरी शासन व्यवस्था. ठीक आहे. दुहेरी शासन व्यवस्था जी अतिशय महत्त्वाची आहे आणि एक्झाममध्ये अनेकदा त्याच्यावर प्रश्न पडलेले आहेत. बघा, इसवी सन 1765 क्लाइव्हने दुहेरी शासन व्यवस्था या वादग्रस्त व्यवस्थेची सुरुवात केली. उद्देश काय, क्लाइव्हने सुरू केलेल्या या दुहेरी शासनामागे त्याचा उद्देश हा जनकल्याण नसून इंग्रजी सत्तेची संस्थापना हा होता. ठीक आहे. या व्यवस्थेचे रूप हे प्रभावहीन व अव्यावहारिक होते, ज्यामुळे संपूर्ण बंगालमध्ये या व्यवस्थेमुळे गोंधळ निर्माण झाला. यामध्ये वास्तविक सत्ता ही कंपनीकडे व प्रशासन जबाबदारी ही नवाबाकडे असे. बंगालचे दिवाणी हक्क हे कंपनीला मिळाले असले तरी कंपनी कर वसुली घेण्याच्या स्थितीत नव्हती, कारण तेवढी यंत्रणाही कंपनीजवळ नव्हती. कंपनीला सम्राटाकडून बंगालचे दिवाणी हक्क आणि बंगालच्या नवाबाकडून निजामतीचे हक्क प्राप्त झाले. आता हा पॉईंट लक्षात ठेवा. बंगाल भागास नायब दिवाण कोणाला म्हणून नेमलं, मोहम्मद रजा खां. बंगाल भागात नायब दिवाण म्हणून कोणाला, मोहम्मद रजा खां याला नेमलं आणि बिहार भागात नायब दिवाण म्हणून राजा सीताबराय यांची नियुक्ती केली. अशा प्रकारे संपूर्ण दिवाणी व निजामतीचे कार्य भारतीयांच्या माध्यमातून केले जाऊ लागले, परंतु त्यांचे अधिकार मात्र कंपनीकडे होते. यालाच दुहेरी शासन पद्धत असे म्हणतात. कळलं काय म्हणायचं आहे त्यांना? जर विचारलं डिस्क्रिप्टिव्हमध्ये पण किंवा MCQ पॅटर्नमध्ये पण अनेकदा प्रश्न विचारलेले आहेत की काय आहे दुहेरी शासन व्यवस्था, तर आपल्याला माहिती पाहिजे की दिवाणी आणि निजामतीचे कार्य जे होते ते भारतीयांच्या माध्यमातून सगळे करून घेतले जायचे, पण अधिकार मात्र कंपनीकडे होते. याला दुहेरी शासन म्हणतात. त्यांनी नायब दिवाण म्हणून बंगालमध्ये नेमला मोहम्मद रजा खां आणि बिहारमध्ये नेमलं होतं राजा सीताबराय. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट काय होती, मी तुम्हाला सांगितली की प्लासीची लढाई ही महत्त्वाची आहे. तर प्लासीची लढाईविषयी बघून घेऊ आपण. तर बघा,
आधी तर वर्ष लक्षात ठेवा, प्लासीची लढाई 1757. फ्रेंचांविरुद्ध लढण्यासाठी इंग्रजांनी बंगालमधील फोर्ट विल्यम किल्ल्यावर तटबंदी बांधण्याचे काम सुरू केले. फ्रेंचांविरुद्ध लढण्यासाठी इंग्रजांनी बंगालमधील किल्ला लक्षात ठेवा, फोर्ट विल्यम किल्ल्यावर तटबंदी बांधण्याचे काम सुरू केले. यावेळी बंगालचा गव्हर्नर ड्रेक याने सदरील तटबंदीचे बांधकाम नवाबाने हरकत घेतली असतानाही थांबविले नाही. अखेर नवाब सिराज उद्दौलाने फोर्ट विल्यमचा वेढा सुरू केला व अंतिमतः नवाबासमोर इंग्रजांनी शरणागती पत्करली. यातील 146 इंग्रज युद्ध कैद्यांना नवाबाने 250 चौरस फूट जागेच्या गर्मीतील खोलीत डांबल्यामुळे यापैकी 123 कैदी मृत्युमुखी पडले. या घटनेचा सूड घेण्यास तसेच इंग्रजांचे झालेले नुकसान भरून काढण्यास क्लाईव्हच्या नेतृत्वाखाली एक सैन्य कलकत्त्यास पाठविण्यात आले. फितूर झालेला सिराजुद्दौलाचा मुख्य सेनापती मीर जाफरच्या सल्ल्यानुसार नवाब काही घोडेस्वारांसह मुर्शिदाबादला निघून गेला. अखेर जूनमध्ये सिराजुद्दौलाचा पूर्णतः पराभव झाला व मीर जाफरचा पुत्र मिरान याने त्यास पकडून ठार केले व इंग्रजांचा या प्लासीच्या युद्धात संपूर्णपणे विजय झाला. यानंतर मीर जाफर यास बंगालचा नवाब घोषित करण्यात आले व त्याने या उपकाराची परतफेड म्हणून कंपनीला 24 परगणे जिल्ह्याचा प्रदेश, क्लाईव्हला स्वतःसाठी 2,34,000 पाऊंड्स भेट स्वरूपात तसेच अधिकाऱ्यांना मिळून 50 लाख रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात आले. या प्लासीच्या विजयाचे श्रेय रॉबर्ट क्लाईव्हकडे जाते. बघा काय काय घडलं. म्हणजे एक तर त्याला बंगालच्या नवाबपदी बसवण्यात आलं, कोणाला, मीर जाफरला. त्या खुशीत त्याने उपकाराची परतफेड म्हणून बघा काय काय दिलं. 24 परगणे जिल्ह्याचा प्रदेश, क्लाईव्हला स्वतःसाठी 2,34,000 पाऊंड्स भेट आणि इतर अधिकाऱ्यांना मिळून 50 लाख रुपये बक्षीस दिलं. समजलं तुम्हाला प्लासीची लढाई नेमकी काय होती. काय काय झालं नेमकं. आपल्याला हे माहिती पाहिजे. नवाब कोण होता? सिराज उद्दौला होता. त्याला फितुरी करणारा कोण होता? मीर जाफर. मीर जाफर हा त्याचा सेनापती होता. मग मीर जाफरचा मुलगा मिरान याने त्याला पकडून नवाबाला मारून टाकलं. त्याच्यानंतर मीर जाफर बंगालच्या नवाबपदी बसतो आणि मग एवढे सगळे म्हणजे आनंदात होऊन किंवा उपकाराची परतफेड म्हणून या सगळ्या गोष्टी इंग्रजांना देतो. आता पुढचा पॉईंट बघा. बंगालचा सुभेदार. इसवी सन 1760 मीर जाफरने कंपनीला मासिक 1 लाख रुपये देण्याचे कबूल केले होते, परंतु इसवी सन 1760 पर्यंत कंपनीची थकीत 25 लाख रुपये पैशाची मागणी पूर्ण करू न शकल्याने इंग्रजांनी त्यास पदभ्रष्ट करून त्याचं धूर्त जावई मीर कासिम यास बंगालच्या सुभेदार पदावर विराजमान केले. कळलं. मीर जाफरच्या मुलाचं नाव आहे मिरान आणि मीर जाफरच्या जावयाचं नाव आहे कासिम यास बंगालच्या सुभेदार पदावर विराजमान केलं. ठीक आहे. आता इतर गोष्टी काय तर क्लाईव्हवर ब्रिटिश संसदेत भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ठीक आहे. भारतात मुलकी सेवेत सुधारणा करणारा पहिला व्यक्ती हा क्लाईव्हच होता. मुलकी सेवेत सुधारणा करणारा. रॉबर्ट क्लाईव्ह हा हिंदुस्थानचा फ्रेडरिक द ग्रेट म्हणून ओळखला जातो. हिंदुस्थानचा फ्रेडरिक द ग्रेट म्हणून कोणाला ओळखलं जातं तर रॉबर्ट क्लाईव्हला. त्यानंतर एक अजून पॉईंट राहिला आहे प्रशासकीय. बंगाल व बिहार या भागात क्लाईव्हने दुहेरी भत्ता बंद केला आणि इसवी सन 1766ला क्लाईव्हने केवळ सरकारी कामासाठी टपाल व्यवस्थेची अल्पशी सुरुवात केली. ठीक आहे. बंगाल बिहार या भागात क्लाईव्हने दुहेरी भत्ता बंद केला आणि 1766 क्लाईव्हने केवळ सरकारी कामासाठी टपाल व्यवस्थेची अल्पशी सुरुवात केली. तर अशा पद्धतीने आपण रॉबर्ट क्लाईव्ह ही व्यक्ती किंवा गव्हर्नर जनरल बंगालचा बघितलेला आहे. मला असं वाटतं समजलं असेल तुम्हाला. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.